नमस्कार फ्रेंड्स. गणेश चतुर्थीला गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खूपच दिवस झाले म्हणलं चला एखादा ब्लॉग बनवावा आपण. खूप दिवसापासून एखादा ब्लॉग बनवावा म्हटलं, कारण म्हणावा तसा तुमचा प्रतिसाद नाही फ्रेंड्स. त्यामुळं कसं आहे, व्हिडिओ पण करायला नको वाटायला लागलं आहे. कारण जास्त व्ह्यू वगैरे आले, कमेंट्स आले, तुम्ही जर सांगितलं सबस्क्रायबर वगैरे वाढले तर थोडंसं व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला पण प्रोत्साहन येते. पण जास्तीत जास्त व्हिडिओ वगैरे काय आपलं बघत नाहीत, काय नाही फ्रेंड्स. व्ह्यू पण वाढत नाहीत. त्यामुळं व्हिडिओ करावा की न करावा असं एखाद्या वेळेस वाटते आणि निगेटिव्ह वाटते, हे निगेटिव्ह होते. तर माझं हे प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे असं होणारच आहे. निगेटिव्ह जर आपण झालं तर आपलं काम होणार नाही. त्यामुळं आपण निगेटिव्ह न होता सतत आपल्याला व्हिडिओला व्ह्यू येतील अथवा न येतील, पण आपण सतत व्हिडिओ टाकायचा आहे फ्रेंड्स. कारण मी सुद्धा नर्वस झालो होतो पाठीमाग 1 महिन्यापासून. मी पण नर्वस झालो. म्हणलं आपण एवढे व्हिडिओ टाकायला लागलो, व्ह्यू काय जास्त येत नाहीत, 100, 50, 200, 500 एवढेच व्ह्यू यायला लागलेत म्हणलं. त्यामुळं थोडंसं मी पण थोडं नर्वस झालो होतो. पण माझ्या एका मित्रानं म्हणलं, बाबा नर्वस नको हो, कारण यूट्यूब हे असं क्षेत्र आहे की तुम्ही कंटिन्यू सातत्य ठेवलात तरच तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतात, नाहीतर यशस्वी नाही होणार तुम्ही. त्यासाठी मला जे छोटे मोठे जे काही आपले यूट्यूब फ्रेंड्स असतील, त्यांनी न खचून जाता सातत्याने व्हिडिओ तुम्ही जे तुमचं हे आहे, म्हणजे तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ तुम्ही बनवतात का नाही, तुमची जी कला असेल त्या कलेनुसार तुम्ही तुमचे व्हिडिओ टाका जा. कोणी रेसिपीचा असेल, कोणाचा डान्सचा असेल, किंवा कोणाचे टीचर वगैरे असतील, तर त्याने आपलं जे काय हे आहे करिअर आहे त्यानुसार आपण आपलं काम करायचं आहे. तर मला काय, मी फायनान्समध्ये आहे. आपलं पण आमचं पण काम फक्त हप्ते गोळा करायचं असते आणि थोडंसं आता प्रेशर तर राहणारच आहे कामामध्ये. प्रेशर असल्यामुळं थोडंसं व्हिडिओ बनवण्याला वेळ वगैरे काही मिळणार गेला आहे. त्यामुळं म्हणलं आज थोडासा संडे आहे आणि मी पण इकडं आलो होतो याला विजिटसाठी. चला म्हणलं एखादा व्हिडिओ करावा. औषधाला गेलो होतो, औषधावरून आलो. मग एक तिथे ॲक्सिडेंट बघितला. ॲक्सिडेंट खूप मोठा झाला होता. माझं फ्रेंड्सना सांगणं आहे की बाबा दारू वगैरे पिऊन कृपया गाडी तुम्ही चालवू नका, कारण आता खूप मोठा ॲक्सिडेंट तिथं झालेला आहे. तो मी आताच बघून आलो आणि खूप बेकार वाटलं मला फ्रेंड्स. तर माझे जे काही यूट्यूब फॅमिली आहे त्यांना मी सांगू इच्छितो की सर्वांना सांगू इच्छितो की बाबा तुम्ही स्वतः दारू वगैरे पिऊन गाडी चालवू नका. कारण आपल्या पाठीमागं आपली मुलं, आपली आई, आपली वडील खूप काळजीनं बसलेले असतात की माझे वडील येणार म्हणून. तर मला एवढंच म्हणायचं होतं की आपण गाडी चालवते वेळेस एकदम सावकाश चालायचं आहे आणि नशा न करता गाडी चालवायचं आहे. तर तिथं कारंजेचं खडी केंद्र आहे, तिथं बघा त्या दरीमध्ये गाडी जाता जाता थांबलेली आहे. सुदैवाने त्या व्यक्तीला काय झालेलं नाही. ताबडतोब दवाखान्यामध्ये त्याला हलवलं. पण समजा त्याच्यासमोर जर कोणी व्यक्ती आला असता तर त्याला दोघा चौघाला तर त्याने उडवला असता. त्यामुळं मला एवढंच म्हणायचं आहे की फक्त तुम्ही दारू न पिता, कुठली नशा न करता गाड्या वगैरे चालवत जावा. आणि माझा एक विषय तर दुसरीकडेच राहिला. माझा विषय होता की बाबा जे आपले यूट्यूबर आहेत ते म्हणतात की बाबा यूट्यूबला काय थोडं व्ह्यू वगैरे येत नाही तर काही नाही आणि अर्निंग वगैरे होत नाही म्हणून ते खचून जायला लागले. तर ते खचून न जाता आपण आपलं काम करत जायचं आहे. कधी ना कधी आपल्याला एखादाही व्हिडिओ आपला जर व्हायरल झाला तर आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये यश येणार आहे. तर माझे जे काही यूट्यूब फ्रेंड्स आहेत त्यांना मला सांगायचं आहे की बाबा तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ यूट्यूबला शेअर करा आणि थोडंसं तुमचं कंटेंट पण तुम्ही व्यवस्थित जर बनवत राहिलात तर तुम्हाला 100% याच्यामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. आणि माझं जे चॅनल आहे ते चॅनल आहे डॉन ऑफ लॉथर किंग नावाचं चॅनल आहे. आणि त्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त फ्रेंड्स सपोर्ट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा फ्रेंड्स. कारण माझं मी पण मेहनतीनं चॅनल केलेलं आहे आणि रोज मी व्हिडिओ त्याच्यावर टाकत असतो. पण म्हणावा तसा तुमचा प्रतिसाद नसल्यामुळे थोडंसं मी पण खचून गेलो होतो. पण एका माझ्या मित्रानं मला पण थोडंसं मोटिवेट केलं आणि म्हणलं की बाबा खचून न जाता तू व्हिडिओ करत जा, यश कधी ना कधी तुला नक्की येणारच आहे. कारण यूट्यूबवरून मला अर्निंग पण चालू झालेली आहे. जवळजवळ $4 ते $5 माझ्या अकाउंटला यूट्यूबच्या जमा झाले आहेत. पण जास्त व्ह्यू येत नाहीत, त्यामुळं मी खचलो होतो. पण माझ्या एका मित्राने येऊन माझं हे सांगितलं की बाबा खचून जाऊ नको, कारण हे लगेच यश येत नसतं, त्याला थोडासा वेळ लागत असतो. थेंबानं जसं तळं भरतं तसं हे यूट्यूबचं आहे. थोड्यानं तुझं हे होणार आहे. त्यामुळं मी पण म्हणलं हो नाही बरोबर आहे, तुमचं पण बरोबर आहे म्हणलं.
आणि चला म्हणलं व्हिडिओ तर मी रोजच टाकतो, मेहनत मी तर रोजच करत असतो. तर मला एवढंच म्हणायचं आहे की फ्रेंड्स, तुम्ही जास्तीत जास्त मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला जर खरंच जर माझी माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माझा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. जय हिंद, जय भारत.